पवार साहेबांच्या विचाराचा तुतारी वाजवणारा माणूस हाच त्या ठिकाणी निवडून आला पाहिजे, ही भावना आज सामान्य लोकांची आहे. आताच भाऊंनी सांगितलं, अण्णांनी सांगितलं, शंभूराजांनी सांगितलं माढा शहराच्या पाण्याच्या प्रश्नावरती. अण्णांनी सांगितलं 52 कोटी रुपयाची तांत्रिक मान्यता प्राप्त झाली. प्रशासकीय मान्यतेसाठी नगर परिषदेचा प्रस्ताव देखील सचिवालयात गेलाय मुंबईला. मी तुम्हाला अण्णा सगळ्याच्या साक्षीनं शब्द देतो, उद्याचं सरकार हे महाविकास आघाडीचं होणार आहे. या राज्याचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी जयंत पाटील साहेब होणार आहेत आणि पहिला प्रस्ताव आपला मंजूर करून घेण्यासाठी मी त्या ठिकाणी त्यांच्या समोर बसून त्या ठिकाणी सही घेतल्याशिवाय उठत नाही. आणि हे पाणी आपल्याला जे 10 दिवसाला येत आहे ते पाणी आपल्याला रोजच्या रोज येण्यासाठी आपल्याला त्या योजनेतनं माणसांपर्यंत काम करून दाखवायचे. हे करत असताना भाऊंनी काही गोष्टी सांगितल्या. ज्या पद्धतीनं आपल्याला सापटण्यातनं पाणी दिलं की आपल्या भागाच्या पाण्याचा प्रश्न मोठा सुटतोय. पुढच्या काळामध्ये त्या बाजूनं बाबा असतील, भारतनाना असतील, भारताबा असतील, आम्ही सगळेजण त्या ठिकाणी 5 दिवस फक्त थांबा भाऊ. आता 6व्या दिवशी आपण येऊन उभा राहिल्यावर कोण आडवाडी येते बघू आमदार झाल्यावर. असं उद्या 20 तारखेला आपण तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या पुढचं बटन दाबून निवडून द्या. महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. त्या ठिकाणी 2 वर्षात सगळे रस्ते डांबरी करून चकाचक आपण नाना करून दाखवू. कारण त्याचं असं आहे, माझ्या भावाची कसली कॉन्ट्रॅक्टर फर्म नाही, माझ्या कोणाच्या पाहुण्याची भानगडीत नाही, मी कुठल्या कमिशनच्या भानगडीत पडत नाही. त्याच्यामुळं रस्त्याची क्वालिटी होईल. एक साक्षात्कार नाही तर 8वा चमत्कार झालाय बाबा. आपण ऐकलं असेल, खुद्द समोरच्यांनी बोलायला चालू केलं की आमचा काटा कुठेही चेक करून या, आमच्या कारखान्या कुठनंही काटा करून या, आमच्या कारखान्याच्या काट्यात काही घोळ नाही म्हणली. मला एवढंच कळलं नाही, 25 वर्ष लागली ही सांगायला. आणि मला जर तुम्ही सगळ्यांनी साथ दिली नसती तर अजून मी सांगितलं नसतं. आता मला म्हणती ती, मी एकदा तर म्हणलो का ती काटा हान दिली, मी फक्त म्हणलं काटा मी न हंता ऊस नेतो. आता ह्यांना का लागायला लागलं तीच कळ ना. आता ज्याच्या मनात आहे त्यालाच तीच लागतं. आम्ही म्हणलो का अध्यक्ष, एखादं सगळंच माझं व्हिडिओ काढून बघा, त्यांनी काटा हाणलाय म्हणलो का. आता म्हणायची बारी येईल, कारण आता शेवटच्या 2 रात्री आहेत त्या. आम्ही कष्टाचं घामाचं बिनकाटा हाणतानाचं आणि समोरच्याचं मात्र आता काट्याचं निभार आहे. आता बघा 25 वर्षाच्या काट्याचा पाऊस कसा दबा 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 पडते. मग अशी तर बाबा एकाने भारी सांगितलं, आमचे मनेरी सर इथं बसलेत. मनेरी सर काय युक्ती सांगितली, त्यांनी सांगितलं मुस्लिम समाजाची मतं आपल्याला पडणार नाही म्हणून आपण देणार आहे त्याच्या डबल देऊन मताला जीव देऊ नका. बघा म्हणजे कुठल्या थराला चालली ती. काही जणांनी सांगितलं जी मनोजदादा जरांगे पाटलाच्या आंदोलन लय पुढे होती, फोटो उडका आणि त्यांचं बी मत उडवा, त्यांचं बी काय डबल द्या म्हणते. म्हणजे नेते मात्र एकदम ओके झाले. मी खोके म्हणलो ना, नेते सगळे ओके झाले, परंतु जनता विकली जात नाही. ही जनता स्वाभिमानी आहे. ही शेतकऱ्याची पोर आहेत, ही कष्टकऱ्याची पोर आहेत, ही बाबासाहेबांच्या विचाराची घटना मानणारी पोर आहेत, ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेनुसार चालणारी लोक आहेत. या बाबासाहेब आंबेडकरांनी
या देशाच्या पंतप्रधानाला, राष्ट्रपतीला देखील एक मताचा अधिकार दिला आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसाला देखील एक मताचा अधिकार दिला. म्हणून आज तुमच्या दारात ही मत मागायला येतात. आणि मग त्या बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेचा आदर करून उद्याच्या काळामध्ये 2 दिवसामध्ये ही घटना पायदळी तुडवण्यासाठी तुमच्या घरात पैशाचा पाऊस टाकतील. मग बाबासाहेबांची घटना महत्वाची आहे की त्या ठिकाणी हा पैसा हरामचा महत्वाचा आहे, काट्यातला पैसा महत्वाचा आहे, हे उद्या विचार करण्याची गोष्ट आहे. ज्या बाबासाहेबांनी आपल्याला घटना दिली त्या घटनेवरती हे राष्ट्र चाललंय. आणि कालच्या लोकसभेच्या निवडणुकीत तर त्या ठिकाणी आपण सगळी शानी झालो, नाहीतर 400 पार करून घटना बदलण्याचं काम देखील या लोकांनी केलं असतं. परंतु आता नागरिक सजग झालाय. या लोकांनी घटनेच्या काही गोष्टी बदलायच्या आता हातातनं निघून गेलंय. त्यामुळे पुढच्या काळात या घटनेप्रमाणे राज्य चाललं पाहिजे आणि माढा मतदारसंघातली निवडणूक देखील उद्याची व्हायला पाहिजे. हे उद्याच्या निवडणुकीतलं गमक आहे. मला खूप काही गोष्टी बोलायच्या, परंतु आपण एका बाजूला काट्यावरती ते बोलायला चालू झाले, दुसऱ्या बाजूला बाबा काय म्हणले माहितीये का, ह्यांच्याच काट्यावरती गोळ आहे, माझ्याच. एक तर माणसाला पटेल गाव जी माणूस पहिल्या दिवसभर मी इतर कारखानी निवडणूक लढायच्या आधी सांगोला कारखाना मुळी टाकताना म्हणलोय काटा करूया. तेव्हा काय माझ्यात उभार नव्हतो, ह्यांच्याबरोबर फाईट होणारी मला माहित होती. आता तिकडं बोललेली ह्यांना का लागते तीच बळकळ ना. परंतु आजची परवाची मी पंढरपूरची सभा बघितली. बाबा पंढरपूरच्या सभेत काय सांगितलं, पंढरपूरच्या सभेत सांगितलं आम्हाला की माझ्यावर देखील काट्याच्या बाबतीत आरोप होऊ शकतो. आता ह्याच्यापेक्षा पाटील साहेब काय असू शकतं. आणि मग ज्या माणसांना जिल्ह्यातल्या सगळ्यांना त्या ठिकाणी ह्या गोष्टीवरती बोलायला भाग पडलं. दुसऱ्या बाजूला दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की पंढरपूर तालुक्याचा मान स्वाभिमान राजवाडा म्हणून आज त्या कारखान्याला बघितलं जातं. आणि यांनी काय बोलले यांना माहिती आहे, परवा ह्या अभिजित पाटलाच्या नादी लागलं तरी उद्या कारखाना बंद पडते, पैसे देत नाही. म्हणजे यांना विठ्ठल कारखाना बंद पडावा आणि यांच्या कारखान्याला ऊस मिळावा, यांना काटा हाणता यावा, ही मनातलं बाहेर आलं नाही, तोंडात आलं नाही. भगत सर, म्हणजे तुम्हाला विठ्ठल कारखान्याची अडचण झाली आहे का? विठ्ठल कारखान्यामुळे तुमचं 100 कोटी गेलं म्हणून आज तुम्ही हे सगळं बोलायला लागलाय का? मला या निमित्तानं हेच सांगायचंय की टीका टिप्पणी विठ्ठल कारखान्यावर एवढं कर्ज आहे, विठ्ठल कारखान्याचं ती झालं, ती उमेदवार तर तेवढंच बोलते. आता तुम्ही कुठल्या सभा जर ऐकल्या असल्या तर ती टीकेशिवाय काही बोलत नाही. मी आधी आपल्याला विकासावर बोललो आणि त्यांच्या टीकेला उत्तर देणं हे माझं उमेदवार म्हणून कर्तव्य आहे. म्हणून मी त्या ठिकाणी त्यांच्या टीकेला उत्तर देतोय. नाहीतर त्या ठिकाणी त्यांना वाटायचं की जुमानत नाही. मग विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही बोलत असताना समोरचे मात्र टीका टिप्पणी करतायत. त्याला उत्तर उद्याच्या निवडणुकीत सगळी जनता देईल. मला सांगा, आज शेवटचा दिवस आहे. शेवटचा दिवस असताना देखील आतापर्यंत विजन मी बहु कार्यक्रमात मांडलं होतं. विस्तृत मध्ये मी विजन मांडलं, आपल्याला लेखी सुद्धा दिलं. मला सांगा, समोरच्या उमेदवारांनी अजून त्यांचा जाहीरनामा जाहीर केला बाबा. मत कशाची जीवावर मागायची? दाद आणि आमच्या सारखं नको, म्हणजे नानासारखं म्हणतात भारी आहे की. पण मत कशावर मागायची? दाद आणि आमच्या केलंय मला मत द्या. अरे काय पट्या, दोघात कुणाचा भारी आवाज आहे? मला या निमित्ताने एवढंच सांगायचंय की निवडणूक ही विधानसभेची आहे आणि लोकांना काय सांगतात, तुमचा ऊस नेणार नाही.
ही कारखाना एकल कारखाना बंद पडणार आहे. अहो 8,000चा कारखाना 14,000 टन केलाय. महाराष्ट्रात पवार साहेबांचं सरकार येणार आहे. 5 वर्ष मी आमदार असणार आहे. कसा कारखाना बंद पडू देतो? तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होऊ देत नाही. शेतकऱ्याच्या राजवाड्याला धक्का लागू देणार नाही. उद्याच्या निवडणुकीत काही गोष्टी बघा. जी बाबा आपल्या बरोबर फिरती ती, फोटो काढती ती, त्यांना कित्येक जणाला आज जे विरोधात आहेत त्यांना तडीपरीच्या नोटीस आल्या. का हो? एवढे वर्ष ही लोक तालुक्यातली आहेत ती, आणि आज कसं काय तुम्हाला सुचायला लागलं? तर या सगळ्या दहशतीला आता मोडून काढत दमदाटी केली जाते. सांगितलं जातंय की मी असं करीन तसं करीन. एक जण सुद्धा भिवू नका, 5 दिवसांना आपण आमदार आहे. कुणी कसल्याही बैठकीला भिवू नका. अहो आपल्या पाठीमागं पवार साहेब आणि मोठे दादा आहेत. त्यामुळं असल्या भीत कुणाला घालू नका, भीतीला भिवू नका. मला राव म्हणते ती बाहेरचा आहे, आणि म्हणून 30 वर्षाची मोडून एकत्र झाली. मला सांगा, माढ्यातल्या जगदाय साहेब, तुम्ही खरं सांगा, तुम्ही रोज मला गाठ पडता. मी जेवढ्या वेळा माढ्यात आलो तेवढ्या वेळा रणजित बहालाय का? हा, ती 5 वर्षात जेवढा आला ना तेवढ्या वेळा मी आलो का नाही? माढा मतदारसंघात माझं स्वतःचं गाव देगाव आहे. माझं मतदान मला टाकता येईल. त्यांचं मतदान कुठं आहे? त्यांचं गाव कोणतं आहे? निमगाव, करमळ्यात. ही झोपडी आहे ती. आणि मी इथला भूमिपुत्र आहे. 15 वर्ष मतं घेताना काय झालं तुम्हाला? आम्ही कधी म्हणलो का? बरं जनता म्हणती का आम्हाला? मगाशी नितीन बापून सांगितलं, एक पट्ट्या काय म्हणला की काल पवार साहेब बोलताना म्हणले की माझ्यावर तिकीट मागायला आल्यावर विचारलं कुणाला पाहिजे, तर तुम्हाला नाही तर माझ्या लेकालाच म्हणले. मग त्याच्यावर एक जणांनी टीका केली, 4-2 जणांनी. काय टीका केली? पवार साहेबांच्या सुप्रियाताईंना खासदार केलेलं चालतं, मग रणजित भाईला का नाही? माझा एवढाच सवाल आहे. पवार साहेबांनी अजितदादाला उपमुख्यमंत्री केलं, तुम्ही धनराज दादाला सभापती का नाही केलं? भाऊ बरोबर आहे का? पवार साहेबांची बरोबरी काय अवघड झालं गड्या. काल पवार साहेब सांगून गेली ती. मला आज एका गोष्टीचं बाबा वाईट वाटलं. काल पवार साहेब बोलले, पवार साहेबाला अधिकार आहे. पवार साहेब हे देशाचे नेते आहेत. पवार साहेबांना पण काहीतरी वेदना झाल्या असतील. पवार साहेबांना यांनी 30 वर्ष सांभाळून ज्या पद्धतीच्या काळामध्ये पवार साहेबाला सोडलं, त्या पद्धतीचं पवार साहेबांनी काल बोलताना सांगितलं की यांना उद्या ईडीची नोटीस आली, सीबीआयनं बोलवलं तरी पळून जातील. अशा भूमिकेत असताना देखील पवार साहेबांनी यांना बोललं, ऐकलं, सगळं केलं. साहेबांनी काय सांगितलं आपल्याला? ह्यांना भावाला असं तसं पाडू नका, साधं सुद्धा पाडू नका. असं पाडा की महाराष्ट्राला मेसेज गेला पाहिजे. मी महाराष्ट्रात 1 नंबरने ह्यांना पाडा. आता ही माढा मतदारसंघाच्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. मला एक आजची गोष्ट बघा, भारताबा आज त्यांनी प्रश्न काय बाबा विचारला माहिती आहे का? मला म्हणजे खरंच वेदना होण्यासारखी गोष्ट आहे. त्यांना प्रतिक्रिया विचारली पत्रकार बांधवांनी. त्यांनी काय म्हणले की पवार साहेबांच्या बोलण्याचा माझ्या मतदारावर फरक पडत नाही. आता मात्र अवघड झालेला आहे. ह्यांचा फरक पडतो. म्हणजे वाईट एका गोष्टीचं माझ्यासारखा असता तर म्हणला असता, चूक झाली साहेब, आम्हाला माफ करा, आम्ही शरण येतो. ही परत चॅलेंज करायला लागली.
तिचा काल पवार साहेबांनी सांगितलं कुणालाही चॅलेंज कुणाचाही नाद करा पण तरी शेतात देखील काय बोललं जातं. विठ्ठल कारखान्याच्या पगारी 5 महिने झालं नाही त्या. तुमच्याकडे विठ्ठलराव शिंदे 2 नंबर युनिट करकमचं 23 कोटी आणून द्या. काल दिवाळीला सगळ्या पगारी क्लिअर आहे त्या उगा काय ते सांगतील. आपण ती विठ्ठल कारखाना विषय आहे का विधानसभेचा. एका पट्ट्यानं काय सांगितलं हातामध्ये 69 लाखाचं घड्याळ घेऊन फिरतय. आता 69 लाखाचं आहे पाहिला मी किती मोठा झालो मला खेळ ना. ठीक आहे प्रचाराची मुद्दे आहेत गाव सगळी माझ्यावर बोलती ती. माझं साधं म्हणणं आहे बाबळीला कोण दगड मारत नाही आंब्यालाच मारते. बाबळीला कोण दगड मारते आपल्याला आंबा आहे म्हणल्यावर दगड मारते. त्यामुळं मी या गोष्टीचा विचार करत नाही. मी माझ्या विकासाच्या मॉडेलवर विजनवर मत मागणार आहे. केलेल्या कामाची पोच मी प्रत्येक सभेतून सांगितली. मला संधी मिळाली विठ्ठल कारखान्याची. विठ्ठल कारखाना बंद पडलेला चालवून जराची स्पर्धा लावली. माझ्यावरती अजून एक टीका केली जाते की उद्या काम पडलं तर पंढरपूरला जायचं का म्हणले बाबा. सगळ्याला सगळं माहिती आहे भाषणच करावं लागत नाही. मी त्यांना देखील विनंती करतो इथल्या सामान्य लोकांचं काही काम असलं फोन केला डायरेक्ट तुम्ही थेट मला मतदान करा मी थेट तुमचं काम करतो. फोन केला हेलपाटा घालायची गरज नाही का तर माड्यात ऑफिस घेतलंय राहायला सगळं माहित आहे. आठवड्यातलं 2 दिवस तिथं आहे. तिथं अण्णा आहेत भाऊ आहेत शंभूसाठी आहेत आबा आहे ते तिथली माड्यातले आप्पा कानडे येते ही म्हणजेच आमदार आहे. तिथं नाना असतील बाबा असतील नितीन बापू असतील भारत आबा असतील जे जे विचारपीठावर बसलेले सगळे नेते त्या ठिकाणी आमदार म्हणून उद्याच्या काळात काम करतील. आणि मग त्या ठिकाणी आपल्याला कुणाच्याही दारात जायची गरज पडणार नाही. मग तुम्ही संजय बाबाला जरी फोन केला तर 10 मिनिटात तुमचं काम मार्गी लागेल. ज्याला आपल्याला शक्य आहे ते आम्ही सगळेजण आपल्या कामासाठी कटिबद्ध राहू. उद्या आमदार म्हणून मी नसून आम्ही सगळेजण त्या ठिकाणी काम आपलं करून दाखवू. समोरच्या लोकांना टीका टिप्पणी करणं आणि विकासाच्या मुद्द्यापासून निवडणूक भरकवत ठेवणं विचार बंद झाला की सांगणार संध्याकाळी चंद्र आणून देतो उद्या सकाळी सूर्य आणून देतो. म्हणजे सोन्याचं बिस्किट देतील अंगठी देतील मोटरसायकल देतील एखादं लय घर मोठं असलं तर 4 चाकी आणून देतील. आता त्यांची अडचण झाली आहे त्यांना आता पर्याय नाही. आता एवढी सगळी एक झाली ती पवार साहेबांनी पाडायला सांगितलंय. मोठे दादा स्वतः त्या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद द्यायला लागले. त्यामुळं त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. आता त्यांना पर्याय नाही. त्याच्यामुळं शेवटच्या 2 रात्री असा पाऊस पडणार आहे की परंतु एक गोष्ट नक्की आहे एक तर पापात भानगडीत पडू नका नाहीतर पापाचं आहे त्यांचं काय लय कष्टाचं नाही म्हणून. त्यामुळं आपला विचार पक्का झालेला आहे. आपलं मतदान 2 नंबरचं शरदचंद्र पवार साहेबांच्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाला टाकायचं. मी माझ्या घरातला कोणीही माढा तालुक्यात कुठल्याही पदाला उभा करणार नाही माणूस. माझ्यानंतर कोणत्याही माढा तालुक्यातलं कसलंही पद मी त्या ठिकाणी घेणार नाही. ओबीसीच्या नावावरचं तर कधी हडपणार नाही. मी जे म्हणून आहे ते माझ्या सहकार्यांबरोबर आम्ही सगळेजण साक्षीदार म्हणून एकाला एक खांद्याला खांदा लावून आम्ही काम करू. ज्या पद्धतीनं तुमच्या घरात 40 का 50 पद आहेत
परंतु एकही पद त्या ठिकाणी माझ्यानंतर आमच्या घरात आज त्या ठिकाणी नाही. त्या माढा तालुक्यातलं कोणतंही पद त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये मी तुमचा सेवक म्हणून काम करेल. मी यांच्यासारखा उठणार नाही, मातणार नाही. मी तुमच्या सेवेत कायमस्वरूपी राहील. उद्याच्या 5 वर्ष काम करायची संधी द्या. 5 वर्षामध्ये तुम्हाला जे म्हणून माढा मतदारसंघाला आणायचंय त्याच्यासाठी भले मला वर भांडण करावं लागेल, भाषण करावं लागेल, वेळ पडली तर पवार साहेबांचं पाय धरीन, पण इथं विकास निधी आल्याशिवाय माघारी येणार नाही. ज्या पद्धतीनं तुतारीचं तिकीट आणायसाठी मी 10 दिवस बसून होतो, तसा वेळ पडली तर 10च्या ठिकाणी 20 दिवस बसून राहील. पण माढा मतदारसंघातला निधी हा तुम्हाला पुढच्या काळात 30 वर्षात जेवढा निधी आलाय तेवढा 5 वर्षात आणून दाखवतो. जे म्हणून आपल्या स्वप्नात जो आपल्या पुढे मांडलेलं विजन आहे ते सगळं विजन स्टेप बाय स्टेप टप्प्यानं पहिल्या वर्षात काय, दुसऱ्या वर्षात काय, तिसऱ्या वर्षात, चौथ्या, 5व्या त्याचं पुनर्नियोजन करून मग डीपीडीसीतनं काय पैसे येणार, परिषदेतनं काय, मुख्यमंत्री योजनेतनं काय येणार, ग्रामसडक योजनेतनं काय येणार, आमदार फंड, खासदार फंड 25, 15, 30, 54 विशेष निधी प्रत्येक खात्याचा 936 योजना आहेत. त्या सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपला सेवक म्हणून काम करण्याची मला संधी द्या. उद्याची संधी ही अभिजित पाटलाला नसून सामान्य घरातल्या एखाद्या सामान्य पोराला देखील आता स्वप्न पडायला लागलंय की मी देखील आमदार होऊ शकतो. कारण आमदाराचा पोरगा आमदार, चेअरमनचा पोरगा चेअरमन, दुसऱ्या पोराला स्वप्न सुद्धा बघू वाटेना की आपल्याला कधी संधी नाही. म्हणून अभिजित पाटलाला आमदार केलं म्हणजे सामान्य घरातल्या पोराला ज्याला आमदार होऊ वाटतंय, ज्याला ग्रामपंचायत सदस्य होऊ वाटतंय, जिल्हा परिषद, पंचायत समिती, वेगवेगळ्या विविध संस्थांवरती काम करावं वाटतंय, त्या सगळ्याची स्वप्न ही त्या ठिकाणी उद्याच्या अभिजित पाटील म्हणून पुढे होतील. आणि माझ्यासारख्या सामान्य पोराला आपण संधी द्यावी. एका बाजूला आमदाराचा पोरगा आमदार करायचा का शेतकऱ्याचा पोरगा आमदार करायचा हा निर्णय उद्याच्या निवडणुकीत आपण सगळ्यांनी घ्यावा. मला मतदान रूपी आशीर्वाद देऊन उद्या आपली काम करण्याची संधी द्यावी. उद्या 20 तारखेला तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या पुढचं बटन दाबून मला प्रचंड मतांनी निवडून द्याल.